बाय चॉईस काही जणांना लेट बाळ हवं असतं आणि यात काही चुकीचं नाही आहे. पण मग अशा केसेसमुळे काय होतं, की ज्यावेळेला ते ट्राय करतात तेव्हा मग ते प्रॉब्लेम्स होतात. सो असं काही सेफ ऑप्शन आहे का? म्हणजे जेव्हा त्यांना बाळ करायचं आहे, तेव्हा ते इझिली कन्सीव्ह करू शकतील? आपण या प्रश्नाकडे आपण 2 पद्धतीने पाहू शकतो, की कपलना प्रेग्नन्सी हवी आहे, परंतु आत्ता लगेच नको, काही वर्षांनी हवी आहे. हं, मग तेव्हा आम्ही पेशंटला डायरेक्ट विचारतो, की तुम्हाला किती वर्षांनी प्रेग्नन्सीचा विचार आहे? हं, आणि त्यावेळी त्यांचे हेल्थ पॅरामीटर्स, कंडिशन्स कसे आहेत? हं. जर ते म्हणतील, की मॅडम आता माझं वय 30 आहे आणि मला 32 वयात प्रेग्नन्सी हवी आहे, तर आपण त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहण्यासाठी पूर्णपणे मदत करतो. त्यांची फर्टिलिटी नीट एन्हान्स व्हावी त्याच्यासाठी काही मेडिकेशन, सप्लिमेंट देतो आणि व्यायाम करायला सांगतो. जेणेकरून त्यांची हेल्थ आणि फिटनेस 32शीत पण चांगलीच राहील. परंतु ते कपल म्हणते, की आज मी 30शीत आहे आणि मला 35शी पर्यंत म्हणजे पुढचे 5 वर्ष प्रेग्नन्सी नको आहे. त्यामुळे मी त्या पेशंटना आम्ही स्ट्रेट एग फ्रीजिंगचा सल्ला देतो. हं. जर त्यांचं लग्न झालेलं नसेल, पेशंट अनमॅरिड असेल, सिंगल असेल किंवा मॅरिड असून पण तिला शुअर नसेल, की मी ह्याच पार्टनरसोबत बेबी करणार आहे किंवा नाही, फ्युचरमध्ये ह्याच्यासोबत राहणार आहे की नाही, अशी पण शक्यता असेल, त्या मुलींना हा ऑप्शन एकदम खुला आहे, की त्यांनी सरळ आपले एग फ्रीज करून घ्यावे. आता एग फ्रीज करले म्हणजे असे अंडाशय काढून फ्रीजमध्ये ठेवलं असं नसतं. हं, परंतु जर कपल हे डिसायडेड आहे, की मला ह्यांच्यासोबतच बेबी हवा आहे, हं. तर त्यांना डेफिनेटली मी एम्ब्रिओ फ्रीजिंगचा सल्ला देणार, की एम्ब्रिओ फ्रीज करा आणि मग तुम्ही निश्चिंत व्हा, निवांतपणे मग तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता.